खूप भारी याच्यासोबत मेजर आहे सिक्वेन्स आहे तो. आणि त्याच्यासाठी त्यांना ऍक्च्युली थँक्यू की त्यांनी कुठेही काही डिमांड केली नाही, कसली डिमांड केली नाही की हे पाहिजे ते पाहिजे. ते म्हणाले तुम्हाला जितका वेळ पाहिजे शॉट, म्हणजे जितका तुम्ही जे शॉट घ्याल 8, 10, 15, 20 त्यावेळी त्या हजर होत्या. त्यांना आम्ही बॅक शॉटमध्ये आम्ही म्हणजे डिरेक्टर आणि प्रोड्युसरने सांगितलं होतं की आम्ही दुसरं एक काय म्हणतात त्याला डमी हां, तर दुसरं कोणतरी माणूस आला होता तर ते डुप्लिकेट म्हणून ते करतील. तर त्या म्हणाला हाही शॉट मी देते. म्हटलं असं नको आपण ते, मग डिरेक्टर म्हणाला की नको आपण दुसऱ्याकडनं करून घेऊया. पण त्या तरी तिकडे थांबल्या होत्या की ती कशी करते बघायला. सो त्यांचं ते डेडिकेशन आहे आणि ऍक्शन सिक्वेन्समध्ये त्यांना काही लागणार नाही याची काळजी पूर्ण युनिटने घेतली होती. आणि हा सिनेमा मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप स्पेशल असावा असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही रिडिंगला जेव्हा भेटलेलो तेव्हा मी त्यांना विचारलं की कसा वाटला तुम्हाला सिनेमा आणि काय वाटलं. तर त्यांनी फार भारी उत्तर दिलं. ते म्हणाले की मला ॲक्च्युली काम आता फार करवत नाही किंवा वयानुसार मला ट्रॅव्हलिंग पण जमत नाही. पण मग असे सिनेमे येतात आणि मला असं कॅरेक्टर येतं मग मला करावं लागतं. करेक्ट. आणि त्यांचा टोन, त्यांची एनर्जी, त्यांचं डेडिकेशन हे बघून आम्हाला लाज वाटत होती खरं तर की इतकं करेक्ट ॲक्युरेट कसं काय कोणी असू शकतं. आणि चुकल्यानंतर पण त्या सांगायच्या की मी परत एकदा घेते, मी परत एकदा करते. सो त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं या सिनेमात खूप जास्त.